सर्व दूर प्रकाश होठी सर्व दूर लख प्रकाश श्री स्वामी समर्थ सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी मला सोबतीला कोण आहे मी स्वामी हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी स्वामी तर गाईज आता आम्ही बाहेर चाललो या तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवते बघा कोण कोण आहे बघा विहान आहे आणि अतुल आम्हाला घेऊन चाललाय हे बघा इकडं हे बघा हे आमच्या अतुल दादाचा दोस्त आहे लहानपणीचा आणि इकडं बघा गार्डन हे छान आहे मस्त आहे हॉल त्या हॉलचं इथला हे काय हरिपूर काय हा हरिपूर एरिया हा हरिपूर एरियात आहे बघा छान आहे बघा एकदम छान आहे मला इकडे येऊ इथं इकडे 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 पळ हे बघा विहानचं काम चालू झालं बघा हे बघा पळापळी चालू झाली मुला ती पडते वरनं इकडे इकडे हात लावाय ना इकडे तर ते आजी आल्यात घेऊन जाते मग आजी धरा व्हायला धरा आजी घेऊन जावा तुमच्या घरी घेऊन जावा चला अग मामाच थांब आपली ह्याच्यावर बस तिथं खुर्चीवर बस तिथं पडचेल मला आपण कुठं आलोय आपण मंदिरात नाही मला बाळाच्या नाव ठेवायला आलंय बाळाचं बारसा आहे छोट्या बाळाचं बाळ बघितलं नाही तो आता बघायचं मग गर्दी होती ना तिथं गर्दी होती जाताना आम्ही बाळाला भेटून जाणार तुझ्या संग आता खेळाय बाळ झालं छोट्या मला कसं पळतोय असं त्या बाळाला धरून कंटाळ येऊन जाईल आता अजून 2-3-4 बाळ होते किती बी खेळतो तर चला गाईज आता आलोय बारशाला आणि आता बसलोय आपण निवांत एकदम मस्त आहे एरिया चांगला आहे ना तिथं हॉल पण मस्त आहे बघा छान आहे हरिपूरला ना हरिपूर मस्त आहे बघा इथं सगळे आता जेवायला लागलेत सगळेजण बसल्यात मी म्हणलं आता तिथं पुढं जायला नको चांगलं वाटत नाही त्यांना होऊ द्या निवांत जेवायचं मग जायचं भेटून सगळ्याला चला मला होय मस्त आणि एरिया महत्वाचा आहे मेन म्हणजे एरिया एकदम शांत एरिया आहे छान आहे मुला इकडे ये ते बघा विहान कसा म्हणलं आता इथं जरा गार्डन आहे आणि हा पूर आलं तर तेवढं जरा टेन्शन आहे म्हणजे पूर आलं तरच तेवढं नाही तर मग असं 8 महिने आपल्याला इथं आपल्याला म्हणजे कार्यालय एकदम छान आहे आणि परिसर पण एकदम शांत वातावरणात आहे ना कार्यालय शांत वातावरणात आहे मला इकडे या हे बघा विहान बघा असं गार्डन आता मोकळा आहे म्हणून मी त्याला सोडलंय गाड्या इकडं तिकडं पळापळी असली की मग त्याला सोडत नाही अजिबातच आता एकदम मोकळा आणि त्याला खेळायसारखी जागा आहे अडचण नाही ना मुलाभावताने अडचण असली की तिथं सोडायचं नाही मुलांना हे आता शांत उभा राहतोय खेळतोय खेळा आता एकटं मस्त मैदान आहे मला हात लावला फॅन लोक आहे रे आपले तर हाय गाय मी शकुंतला बंगाळे नमस्कार कसा आहे तुम्ही सगळेजण ठीकच असाल हात धुवून देऊया की थांब बसून तरी हान उकरते ते छान आले काल अतुल काय करूया आत्ता आपण हाय तर ही मोटर लावूया चालू करूया पाणी होतं इथं इथं आणि शेंगात आहे आज इथं लावूया इथं जरा वाळ वाटायला लागली तर गाय आज आम्ही बाहेर गेलतो मी आणि अतुल आणि म्हणलं तर जाता आपण शेतात जाऊन येऊया पोरं म्हणजे जरा शेतात फिरवून आणा आम्हाला सिया विहान तर आम्ही आलोय हे बघा मस्त मस्त शेंगा यायला लागले ना काल जरा बघितलं होतं पण कसं झालं काल मामूली एक दोन जागेला शेंगाची पानं दिसत होती आपल्या भुईमुगाच्या शेंगाची एकदम मामूली पानं आलती आणि खाली बसून काल ना व्यवस्थित पाणी भरपूर चांगलं पाजलं आणि मग गेलो आज आल्यावर बघते मी तर ते वातोल एवढे शेंगायचं ना वर आलेल्या हे अजिबात काय दिसत नव्हतं काय एखादं होतं
त्यामुळे आता पाणी जर आणि जरा पाजूया. ऊन आहे ना, तर उन्हानं पाणी लागतंय. या अगं लवकर या, पळ बघा. आणि तर गाईज आता मी शेतात आली आणि आम्हाला माहिती नाही घर कधी आलं या आणि विहान तिकडे येत नाही तेव्हा आजी मला ओरडते. बघा कसा रडायला लागलाय विहान. तिकडं गहू आहे, अजून बारीक बारीक गहू आहे ना, मग ते पीक तुडवून खराब होईल म्हणून म्हणलं तिकडं पळू नको, इथे या, इथं खेळा बसून कट्ट्यावर. तर ऐकन झालंय, आता झोपायला आलाय ते, काय की आमच्या संग सकाळी आलाय ना. तर आता सिया विहान चिप्सचा पुडा घेऊन आले आम्ही. आता खात बसताल सगळीजण. चला चिप्सचा पुडा आणलाय. आता सिया शाळेतनं आले तशी इकडं आलोय आम्ही. तर जे खावा धरा. बघा हे बघा, एक आणि पाईप जोडली, रेन पाईप. 2 पाईपा होत्या इथं आणि आता तिसरी पण आतून लावून म्हणजे जोडायला लागलाय. मी म्हणलं आता उद्या लावू आपण आल्यावर, नको आता जास्त वेळ काय थांबणार नाही आम्ही. पण मला तर जेवढा वेळ आहे, तास अर्धा तास, तेवढ्यात थोडंसं पाणी जाते तर काय बिघडलं पाणी गेलं तर. आणि आपलं गव्हाला पाणी मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे ना. छोटा आहे तोपर्यंत जरा पाण्याची म्हणजे काळजी घ्यायला लागते. आणि पाणी नसलं तर मग पीक कवळं जे असते ना, ती लगेच वाळून जातं जर पाण्याची कमी पडली तर. त्यामुळं काय होतं आहे, आपल्याला पीक 1 फूटभर येऊस तर का नाही, थोडी पाण्याची आणि थोडं पिकाची अशी काळजी घेऊन संतुलन दोन्हीचं ठेवून दोन्ही पण वाचवायचं. म्हणजे पाणी पण जास्त झालं नाही पाहिजे आणि गव्हाला पाणी जास्त लागलं तर गहू खराब होऊन जाणार. गहू पण आलं पाहिजे आणि पाणी पण कमी पडलं नाही पाहिजे. तर असं दोन्हीचं संतुलन ठेवून पिकाला जपायचं. आणि गहू काढल्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे, नक्की बघत राहा. शकुंतला बंगाळे चॅनलवर जाऊन छान छान व्हिडिओ मिळणार आहेत बघायला तुम्हाला. छान छान व्हिडिओ, व्लॉग, कॉमेडी व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तर रेसिपी मला जशी येईल तशी मी साधी सिंपल दाखवायचा प्रयत्न करील. आणि निरोगी राहायचं असलं तर जेवढं जास्तीत जास्त आपल्या घरातलं आणि चांगलं खायचं प्रयत्न करायचा. तर मग आपल्याला जर घरातलं आणि निरोगी राहायचं असलं तर घरातलंच खायला लागणार आणि घरातलंच सगळ्याला घालायचं. जी काय असेल ती, वरण भात असलं तर वरण भात तर एवढं हेल्दी आहे आपल्याला. लहान मुलांना असू द्या, मोठ्यांना असू द्या, वरण भात, कढी भात, पिठलं भात. तर अशा जे जुन्या जेवणातल्या जे आपले पदार्थ आहे ती सगळ्या आपल्या शरीरासाठी एकदम हेल्दी आणि निरोगी राहण्यासाठी एकदम रामबाण उपाय आहे. तर मस्त तसंच आपलं जेवण करत जावा सिंपल. आम्ही तर तसंच करतो आहे, माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळतेच. आणि अजून जरा मला जर काही येत असलं तर मी नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करील. बघत जावा आणि कमेंट करत जावा काकूला, म्हणजे जरा छान वाटतं. आणि काय होतं आहे, कधी कधी टेन्शनमध्ये या कधी काय अडचण आली, या कधी काय झालं तर आम्ही पण माणूस आहे, आम्हाला पण टेन्शन असते. टेन्शन असले की काय होतं आहे, कधी कधी मागं जाते, पुढं जाते. व्लॉग तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोच आम्ही जेवढं होईल तेवढं. पण कधी कधी जरा उशीर होते. कधी पीक झाल्यानंतर एखादा व्लॉग पडला असला तर ते पण आमच्याकडून सॉरी त्याबद्दल. तर बघत जावा. खरं म्हणजे का बघायचं तर मी सांगते तुम्हाला. माझं बघून मला जर असं वाटतं की आपल्यामुळं जर आपल्या एखाद्या गरीब शेतकऱ्याला जर आपल्याला म्हणजे प्रोत्साहन मिळत असेल तर गरीब शेतकरी गरीब न राहता आपल्या शेतात थोडं का होईना करून खाणार आणि त्यात आपलं सुखी जीवन जगील. भाड्याच्या खोलीत एवढ्या खोल्यात राहायचं, शहरात 10,000 5,000साठी राबायचं. आणि मग शहरात असं खेड्यात तर किती म्हणजे मुलं मोठी होतात. असं नाही की खेड्यात मुलं शिकत नाहीत, खेड्यातली पण मुलं खेड्यात राहून पण शिकून दाखवतात. तर असं नाही की शहरातच जाणं जरूर आहे. शेती असली तर शेती आपली वातावरण शेतीच्या वातावरणात राहावा. हां छान झालं. फोर्स असला ना पाण्याला आतून तर पाणी छान दिसते. आणि बघा रेन पाईप लावल्यामुळं एकदम छान हे बघा धोत बसलाय. म्हणजे आता पाईप ओढून नेऊन लंबी लावली त्यानं आणि पाणी चालू केलेलं आहे. आणि लाईट काय होतं कधी कधी अचानक जाते, तर लाईट गेल्यामुळं काय होतं पाणी गेलं असं भीती राहते आणि भीती वाटते. म्हणजे अरे बाबा आल्यासारखं पाणी नाही पाजलं तर काय झालं, मग अधुरं काम झालं असं वाटतं आम्हाला. मग आम्ही काय करतो आहे, पाणी जर लाईट चालू असलं ना तेवढ्याला आम्ही आपल्या पिकाला पाणी देऊन आपल्या आलेल्या कामाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. आणि आलेल्या कामाची चीज झाली तर बरं वाटतं घरी जायला पण. नाही तर असं वाटतं ना की आल्यासारखं एवढ्याला आम्ही यायचं आणि पाणी नाही आपल्या पिकाला, पीक वाळून चाललं, पीक नाश झालं तर आपल्याला खुशी म्हणजे यायच्या आधीच आपण निराश होऊन जातो.
पण निराश न होता प्रयत्न करत राहायचं. तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं धावते रेन पाईप छान दिसते पाणी म्हणजे पडायला लागल्यावर. हे बघा बारीक पावसासारखं दिसत असणार आहे. मी खाली बसते आणि मग दाखवते जरा पावसासारखं. हां आता दिसायला लागलं. हां वर उभं राहिल्यावर दिसत नव्हतं. हे बघा तर ही तिसरी पाईप नव्हती. अतुल म्हणला लावतो मी. कुठवर गेले अतुल? जिथं पण गरज आहे तिथं पण गेले ना. हां बस पुढं कसं होतंय नाही ते आहे. हां जवळ झालेलं आहे आणि पाईप आहेच तिथं राहिलं तर मी घालते तिकडं पाणी पाजूनच आम्ही येतो सगळीकडं. हे बघा किती छान वाटतंय. तर असं आनंद वाटतं आल्यासारखं क्षणभर मिळू द्या. तेवढ्यात जर थोडंसं पाणी आपल्या म्हणजे शेताला पाजायला आपल्याला मिळालं तरी बी एकदम मस्त वाटतं. आणि काल तुम्हाला शेंगा एकदम मोकळं होतं. आज तुम्हाला शेंगा आलेल्या छोटे छोटे शेंगाची झाडं दाखवते मी तुम्हाला. चला जाऊया. रेन पाईप अशी बसवल्या. मग म्हणून आम्ही काय केलं ह्या वर्षी म्हणलं गहूच घेऊया आपण. सगळीकडं गहूच पेरून टाकूया. तर गहू पेरल्यामुळं आता किती येतंय काय येतंय त्याची आशा न करता आपलं जी आहे ती घ्यायचं. हे बघा आणि फुलाचा सीझन संपल्यामुळं ही जी पिवळी बॉर्डर आहे ना हां छान लावलं. तसंच लावायचं म्हणजे वाकडे होत नाही पाईप. हां हलत नाही. लावले तिन्हीला त्या कोपऱ्याला राहू दे ते नंतर लावा आपण. नंतर लावते मी लावते की. आता आज आयडिया तुम्ही चांगला दिला. अशी छोट्या छोट्या काट्या ठेवल्या तर आपली ही पाईप एकसारखी राहत्या. पाण्याची बॉटल घेऊन जातो. हां तर हे आम्ही इथं ठेवलं अतुल जळण असं तोडून ठेवतोय रे. इथं आणून इथं सावलीत बसून तोडतोय. हे बघ शेंगा अतुल काल नव्हते काहीच म्हणून हे बघा बारीक दिसत असेल तुम्हाला. हे बघा पहिल्यांदा लावलंय आम्ही. म्हटलं थोड्याशा आपल्या घरापुरत्या झाल्या तरी बासायत्या. हे बघा आला विहान आला बघा पळत. तिथं बसून काल तरी केली अतुल मी काय आधी इकडं मारून घेतला मग तिकडं तरी केली एकदम छान. पावटा पण आलाय त्याला. हे घातलं गे खत घातलं त्याला पण शेंगाला गव्हाला. आणि पीक आलं म्हणजे भारी वाटतं. तर आपल्या गरीब शेतकऱ्यांना ज्यांना शेती नाही आहे ना आणि कमी आहे त्यांनी जर असा प्रयत्न केला तर काही बिघडत नाही. मी तुम्हाला सांगू का सांगते मी आम्हाला पण म्हणजे माझ्या सासरी काय झालं शेती होती पण थोडी होती आणि करायला कोण नव्हतं. आमचे सासरा शहरात आल्यामुळं का नाही आम्हाला पण कधी शेतीचं माहीतच नाही. खरं म्हणजे मला आत्ता असं वाटायला लागले की आता आमचं वय झालं. आता आम्हाला गुडघे दुखत्यात जॉईंट पेन सुरू झालं आहे आणि आत्ता आम्हाला शेतीचं म्हणजे प्रयत्न करू वाटते. थांबा जरा कुत्र्याला हाय बघा असं मध्ये बसून ना उकरतंय तर जरा त्याला हाणती. एका साईडला बसल्याला कसं मूग जनावर असलं तरी त्याचं प्रेम करायचं पण एका साईडला बसून प्रेम करायचं त्याला खायला द्यायचं. पण जर जमिनीला हे पेरलेल्या पिकात खराब करत असलं तर थोडं हाणलं पाहिजे. तर चला त्याला जरा हाणती. जा तिकडे सावलीत बस जा. पिकात बसायला पाहिजे. हे बघा इथं सगळं खड्डा करून टाकलाय आणि 4-5 कुत्री मिळून येतात आणि ते सगळा खड्डा करून टाकतात. काय तुम्हाला सांगते शेती आमच्या म्हणजे सासरी होती पण थोडी होती. पण काय झालं सांगते तुम्हाला सासू सासरा शहरात असल्यामुळं ना आम्हाला पण फक्त शहरातली सवय लागली. आणि शहरातली सवय असावी पण कशी जगण्यापुरती असून उपयोग नाही ना. जगून 2 रुपये मिळवायला या शेती करून आणि जरा 2-4 पैसे कसं होत्याल ती प्रयत्न केला पाहिजे. आपल्या संसारात आपण थोडंसं का होईना आणि जरा आपल्याला संसारात हातभार होते. आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाला हातभार होतं आहे आणि आपली थोडीशी परिस्थिती सुधारण्यात तर मदत होईल का नाही. तर असा प्रयत्न जर करायचा फक्त शहरात राहून उपयोग नाही. शहरात काय होतं आहे खोल्या भाड्याच्या घ्यायच्या जागा नसत्या स्वतःची. मग भाड्याच्या खोल्या छोटी मुलं त्यांचं शिक्षण खोली भाडं घर चालवायचा खर्च आणि दवाखान्याचा खर्च. आता माणूस म्हणलं आजारी पडणारच. आजारी पडले की दवाखान्याचा खर्च. तर असं सगळं जर संकट काय काय अडचणी येते त्या अचानक. कधी कधी कामच बंद पडतं. कधी कधी आपल्याला पगार येतो पण त्या पगारात आपल्याला खोली भाडं द्यायचं जमत नसतं. तर ह्या सगळ्या अडचणी येते आणि ह्या सगळ्या अडचणीत ना आपल्याला सुचत नसते काय. आणि आपण त्या अडचणीला आपण विचार न करता आपण सुचत नसते म्हणून आपण काय करतो टेन्शनमध्ये राहू दे थोडं मी पैसे उचलून आणतो थोडं आणूया आणि तात्पुरतं आपलं चालवूया घर. तर असं करत करत ना आपण थोडं 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 पैसे लोकांकडून घेत
आपण काय करतो, आपण स्वतःलाच आपल्या पायावर दगड मारत असतो कर्जाचं डोंगर वाढवून. तर कर्जाचं डोंगर जर वाढवायचं नसलं ना, तर कसं राहायचं, आपण थोडं थोडं घ्यायच्या भानगडीत पाहिजे. थोडं थोडं 2 रुपये ज्या वेळेत आपल्याला आपली परिस्थिती चांगली आहे, आपला पगार चांगला आहे आणि आपल्या आईवडिलाचं गावाकडं चांगलं आहे, शेती आहे पण पडीक आहे आणि आपण शहरात राहतो आहे, तर मग आपण शहरात फक्त राहायचं नाही. आपण आधीमध्ये येऊन शेतीला जरा दुरुस्त केले. आता आम्हाला इथं पाणी नाहीच की, पण आम्ही बोर मारून आपलं शेतीचा प्रयत्न करतो आहे थोडासा. म्हणजे आपल्या घरापुरतं गहू झालं, या घरापुरतं काय एखादी भाजीपाला झाला, तर असं प्रयत्न करत असते मी पण. मला असं वाटायला लागलं की आत्ता जी मला ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न म्हणजे देवाचा आशीर्वाद, आईवडिलांचा आशीर्वाद